पहिला शास्त्रपाठ मत्तई शुभवर्तमान अध्याय 28 वचने 16 ते 20. दुसरा शास्त्रपाठ प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय पहिला वचने 6 ते 11. या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. नवीन करारामधून मत्तई शुभवर्तमान याचा 28वा अध्याय 16 ते 20 ही वचने आपण वाचून पाहूया. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकास संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. याचा पहिला अध्याय 6 ते 11 वचन. येशूचे स्वर्गारोहण. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच. तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. येऊयात देवाच्या वचनाकडे. आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे. मागच्या महिन्यामध्ये 29 तारीख झाली आणि पुनरुत्थानानंतरचा 40वा दिवस होता. 40व्या दिवशी येशूचं स्वर्गारोहण झालं. अनेक वेळेस स्वर्गारोहणाविषयी मंडळीमध्ये संदेश दिले जात नाहीत. पुढचा रविवार पेंटिकॉस्ट संडे आहे. पेंटिकॉस्टल नव्हे, पेंटिकॉस्ट आणि पेंटिकॉस्टल याच्यामध्ये फरक आहे. पेंटिकॉस्ट म्हणजे पेंटी म्हणजे 50, कॉस्ट म्हणजे दिवस, 50वा दिवस. पेंटिकॉस्टल म्हणजे मिशन आहे, ऑर्गनायझेशन आहे. आणि म्हणून पुढचा रविवार पेंटिकॉस्ट संडे आहे. 29 तारखेला येशूच्या स्वर्ग म्हणजे ह्या वर्षातलं ज्या वेळेस पुनरुत्थान दिनानंतर 40वा दिवस 29 तारखेला होता त्या अनुषंगाने पाहणार. हा दिवस फार जवळजवळ येतच नाही 40वा दिवस की रविवारच्या दिवशी. आणि कळत न कळत ह्या असणाऱ्या मुख्य घटनेकडे दुर्लक्ष केलं जातं. आम्ही जर पाहिलं तर ज्या वेळेस येशूचं स्वर्गारोहण झालं त्या अगोदरची घटना, येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर 40 दिवस येशू ख्रिस्त या जगामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रगट झाला. कधी एकाला प्रगट झाला मगदालिया मरेला, कधी दोघांना प्रगट झाला आमाउस गावच्या रस्त्यावर असताना, कधी 7 जण तिबिरियस समुद्रावरती मासे धरण्यासाठी गेलं. मिंटो ख्रिस्टो म्हणून जे इस्रायलमध्ये ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्हाला मिंटो ख्रिस्टो जे आहे त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. येशूने त्यांना ब्रेकफास्ट दिला. 40 दिवस येशू वेगवेगळ्या प्रकारे मी मेलेल्यातून देवाने मला पुन्हा उठवलेलं आहे याविषयीची खात्री त्याच्या विश्वासणाऱ्यांना करून देत होता. आणि त्याच्या असणाऱ्या 120 लोकांच्या समुदायाला तो ते करून देत होता. आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवत होते. लोक येशूविषयी जाणून घेत होते. ही लोक येशूला चाचपून पाहत होते. म्हणून संत योहानाच्या पत्रामध्ये म्हणतो, आम्ही त्याला चाचपून पाहिलं, आम्ही त्याला बघितलं, आम्ही त्याला हात लावला, त्याने आमच्या संगती बसून जेवण केलं, त्याने आम्हाला जेवण वाढलं, तो आमच्या संगती बोलला, त्याने आम्हाला प्रेरणा दिली, त्याने आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याने आम्हाला दृष्टांत दिला, त्याने आम्हाला गोष्टी सांगितल्या, त्याने आम्हाला जे जे सांगितलं त्याची आठवण करून दिले. 40 दिवस येशू त्याच्या लोकांना हे सांगत होता. एवढंच नव्हे तर आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये ज्या पिलाताने येशूला वधस्तंभावर दिलं
ज्यावेळेस त्याला समजलं की येशू पुनरुत्थित झालेला आहे, मेल्यातून उठलेला आहे, त्यावेळेस ह्या पिलाताने रोम शहरामध्ये जो कैसर आहे की जो त्याचा राजा आहे त्याला पत्र लिहून कळवलं. आणि त्या पत्रामध्ये तो म्हणतो, ज्या येशू नासरेतकराला मी वधस्तंभावर देण्याची शिक्षा ठोठावलेली होती, तो येशू नासरेतकर या ठिकाणी यरुशलेममध्ये लोक म्हणत आहेत तो पुन्हा उठला आहे, तो लोकांना भेटत आहे, लोक त्याच्याविषयी साक्ष देत आहेत, लोक तो भेटल्यामुळं निडर झालेले आहेत आणि मलाही त्याविषयी जाणून घ्यायला पाहिजे आहे. आणि तो कैसराला कळवतो. इतकंच नव्हे, एक पुस्तक प्रसिद्ध झालं काही वर्षापूर्वी. पुस्तकाचं नाव आहे हू रोल्ड अवे द स्टोन. हू रोल्ड अवे द स्टोन. या पुस्तकामध्ये येशूच्या पुनरुत्थानाचे बरेच साक्षीदाराच्या गोष्टी आहेत. त्यानंतर त्याच पुस्तकाचं मराठी हिंदी भाषांतर झालं आणि त्या हिंदी भाषांतराच्या पुस्तकाचं नाव आहे न देखी हुई समाधी, असं काय ते, पण शेवटचा शब्द समाधी आहे. त्याच्यामध्ये इव्हिडन्सेस आहेत कसे उठवले गेले. इतकंच नव्हे, ज्या असणाऱ्या त्या मुख्य जो शताधिपती होता, ज्याने भाला मारला की ज्याने भाला मारायला लावला आणि पाणी आलं, त्याची पत्र आणि त्याच्या असणारे काही लिखाणं भेटतात. तो म्हणतो तो लॉन्गिनेस त्याचं नाव म्हणून इतिहासकार किंवा ट्रॅडिशन सांगते त्याचं नाव लॉन्गिनेस होतं. आणि हा जो लॉन्गिनेस आहे नंतर त्याचं जीवन त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी बदललं. जिथं जाईल तो येशूविषयी सांगू लागला आणि त्याच्या वृत्तांतामध्ये त्याने लिहून ठेवलं तो खरोखर जिवंत देवाचा पुत्र होता. 40 दिवस येशू दर्शन देतात. पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारामध्ये येशूची 11 दर्शनं नोंद आहेत. वेगळ्या लोकांना वेगळ्या ठिकाणी 40 दिवसामध्ये दर्शन दिले. शेवटच्या वेळेस ज्या वेळेस येशू त्या असणाऱ्या पर्वतावरती आहे की ज्या पर्वतावरून येशू स्वर्गारोहण होणार आहे, त्या पर्वतावर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळेस त्या ठिकाणी 500 पेक्षा अधिक लोक उपस्थित आहे. एक माणूस खोटं बोलेल, 2 माणूस खोटं बोलेल, 500 माणसं एकाच वेळेस खोटं बोलू शकत नाहीत. कारण की येशूच्या असणाऱ्या ज्या वेळेस येशूला वधस्तंभावर द्यायचंय त्या असणाऱ्या मुख्य याजकाच्या घरामध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी येशूविषयी दोषारोप लावायचे त्यावेळेस 2 साक्षीदार देखील एकसारखे झाले नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतो 2 किंवा 3 साक्षीदाराशिवाय कुठलाही आरोप मान्य करू नकोस. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून ज्या वेळेस आम्ही येशूकडे येतो, येशूचं स्वर्गारोहण मंडळीसाठी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. कारण येशू स्वतः योहान कृष शुभवर्तमानामध्ये म्हणताना असं म्हणतो, मी जाणं हे तुमच्या हिताचं आहे. मी जाणं हे तुमच्या हिताचं आहे. येशूचं स्वर्गारोहण हे मंडळीच्या हिताचं कार्य आहे किंवा मंडळीच्या हितासाठी घडलेली अद्भुत घटना आहे. कारण की त्याद्वारे मंडळीला आशीर्वाद आहेत. येशूच्या असणाऱ्या स्वर्गारोहणामुळे मंडळीला देवाने नवीन दृष्टांत दिलेला आहे. आणि म्हणून स्वर्गारोहण येशूचं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. येशू गपचूप स्वर्गारोहित नाही झाला. काही वर्षापूर्वी एक पिक्चर प्रदर्शित झाला, त्यात लिहिलेलं आहे येशू डायरेक्ट कबरेतून स्वर्गात जाताना दाखवला. हे सैतानाने जगाला दिलेली मोठी आफूची गोळी आहे. कधी कधी सांगितलं येशू कोणाला दर्शन दिलं नाही. येशूच्या स्वर्गारोहणाविषयी काही असणाऱ्या मूवीज दाखवतच नाहीत. येशूचं संपूर्ण जीवन चरित्र स्वर्गारोहणाशिवाय संपुष्टात येत नाही. परंतु येशू म्हणाला, मी जाणं हे तुमच्या हिताचं आहे. हे हित काय हे मंडळीला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मत्ती कृष शुभवर्तमानाच्या 28व्या अध्यायामध्ये पहिलं हित आहे. आणि हे जे हित आहे ते हित आहे की मंडळीला मिळालेला दृष्टांत आहे. मंडळीचा दृष्टांत देवाने त्या स्वर्गारोहणाच्या दिवशी मंडळीला दिला. काय दृष्टांत आहे तर तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे जे काही मी तुम्हास आज्ञा केले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. मंडळीचा दृष्टांत, मंडळीने प्रभू येशू ख्रिस्तानंतर काय करायचं याविषयीचं विधिलिखित महान आज्ञा ही स्वर्गारोहणाच्या दिवशी सर्वसमर्थ देवाचा एकुलता एक पुत्र मंडळीसाठी ज्याने वधस्तंभावरती खंडणी भरून दिली, ज्याला देवाने 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित केलं, त्याने मंडळीने जीवन जगत असताना किंवा मंडळीचा असणारा मुख्य दृष्टिकोन काय याविषयी दिलेला दिवस म्हणजे स्वर्गारोहणाचा दिवस आहे. जर मंडळीला त्या ठिकाणी येशूने काही सांगितलं नसतं तर मंडळी कशीही वागली असती. कारण मंडळीला यासाठी जगामध्ये देवाने ठेवलेलं आहे की त्याने इतरांना शिष्य करायला हवं. आम्ही कधी कधी शिष्य करायचं सोडून कठीण काळात आहे. काही वर्षापूर्वी एक सर्वे झाला ख्रिस्ती जगाचा आणि त्या सर्वेमध्ये सांगितलेलं आहे ख्रिस्ती जगामध्ये 90% पैसे
हे जे खर्च केले जातात, जे मंडळांमध्ये किंवा वेगळ्या संस्थांमध्ये येतात, त्यातले 90% पैसे हे केवळ विश्वासणाऱ्यांवरतीच खर्च केले जातात. 10% पैसे फक्त सुवार्तेवरती खर्च केले जातात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी येशूने तर मंडळीला सांगितला, हा तुमचा दृष्टांत आहे. त्या 120 किंवा 500च्या समुद्रात तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस, आम्ही सर्व राष्ट्र म्हणजे चीन, जपान, इंग्लंड, अमेरिका, पाकिस्तान, टर्की, इस्रायल हे नव्हे, सर्व राष्ट्र म्हणजे आमच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व आणि जाती आणि जमाती. कारण की ग्रीक शब्द त्या ठिकाणी जो येशूने वापरलेला आहे ना, किंवा मत्तई लिहितो तो आहे टा येथेने, आणि टा येथेने म्हणजे एथनिक ग्रुप. एथनिक ग्रुप म्हणजे जाती आणि जमाती. आमच्या अवतीभोवती असणाऱ्या जाती आणि जमातींना आम्ही जाऊन सांगणं गरजेचं आहे. तो मंडळीच्या दृष्टांताचा दिवस आहे. आणि म्हणून जर मंडळीकडे दृष्टांत नाही स्वर्गरोहित होण्याच्या दिवसाचा, तर मंडळी याचा अर्थ आंधळ्याने वाटचाल करत आहे. म्हणून येशू ख्रिस्त त्या पुरुषांना म्हटला, तुम्ही आंधळे आहात आणि आंधळ्यांचे वाटाडे आहात. तू खड्ड्यात पडतोस आणि इतरांनाही खड्ड्यामध्ये पाडतोस. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या दिवशी स्वर्गारोहणाच्या दिवशी येशूने मंडळीला दृष्टांत दिलाय, आणि तो दृष्टांत त्यासाठी दिलेला आहे की आम्ही पाळायला हवं. मायकल जॅक्सन ज्या दिवशी मरण पावला, त्याच्या काही वेळ अगोदर मायकल जॅक्सन म्हणाला, एक शब्द उच्चारला त्याने, आणि लोक त्या शब्दाचा खूप अर्थ शोधू लागले. आणि एका मेडिकल डॉक्टरने सांगितलं, हे ड्रग आहे, ड्रग, की जो ते आयुष्यभर घेत होता. एक जगप्रसिद्ध गीतकार जो गीत गात होता, त्याच्याकडे खूप धन दौलत होती, एकदम मोटर गाडी अडवली आणि त्याच्यावरती गोळ्या झाडल्या, आणि त्यावेळेस त्याचे शेवटचे शब्द होते, माझी लहान लहान मुलं घरी आहेत. D.L. मूडी म्हणाले, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. येशू ख्रिस्त मंडळीला म्हणतो, मी स्वर्गारोहणात चाललेलो आहे, पण स्वर्गामध्ये जात असताना म्हणतो, तुम्ही सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने मला आणि तुम्हाला प्रत्येकाला स्वर्गात जाणारा ख्रिस्त असं म्हणतो, शिष्य करण्याचं काम करा. शिष्य करणं ही मंडळीची प्राथमिक जबाबदारी आहे. ते ऑप्शनल नव्हे, केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. आणि त्याविषयी मार्क वर्तमानाच्या 16 म्हणतो, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस सुवार्ता सांगा. सुवार्ता सांगणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. माझ्याकडे सध्या एक तरुण मुलगा UBSच्या बायबल कॉलेजचा प्रॅक्टिकल मिनिस्ट्रीसाठी आहे. तो त्याच्या गावामध्ये आहे. त्याने मला विचारलं, पाळक साहेब, मी माझ्या प्रॅक्टिकल मिनिस्ट्रीसाठी काय करू? आणि मग त्याला सांगितलं, तुझ्या चर्चमध्ये VBS आहे, तेवढं VBS कर. आणि तो म्हटला, VBS केल्यानंतर काय करू? मी येऊ का बारामतीला? म्हणलो, माझ्याकडे पण सध्या सगळ्या सेवा बंद आहेत. तू ह्या गावात राहतो, रोज कमीत कमी 3 लोकांना तू सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. काल विचारपूस केली, ते म्हणले रोज घरातून लोकतो, 4-5 लोकांना सुवार्ता सांगतो, 1-2 मित्र घेतो. ही माझी आणि तुमची जबाबदारी आहे. तो आम्हाला स्वर्गारोहणाच्या दिवशी मंडळी दिलं. जर मंडळीकडे हा दृष्टांत नाही, तर आम्ही देवासाठी आलेले पैसे, देवासाठी देवाच्या राज्यासाठी देवाने दिलेला आम्हाला टॅलेंट, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी देवाने दिलेलं आम्हाला सगळी काही पवित्र आत्म्याची जी दाणं आहेत, फळं आहेत, हे आम्ही वाया घालवत आहोत. कारण की कोरिन्थीकरास पहिले पत्र 12व्या अध्याय म्हणतो, जी जी दाणं देवाने आम्हाला दिलेली आहेत ती यासाठी दिलेली आहेत की मंडळीची उन्नती व्हावी. 2 प्रकारची उन्नती आहे. एक आत्मिक उन्नती म्हणजे आहे त्या बालपणापासून प्रौढतेकडे जाणं, आणि दुसरी उन्नती जी आहे इतरांना ख्रिस्त सांगून त्यांना ख्रिस्ताच्या द्राक्षमळ्यामध्ये घेऊन येणं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जर यासाठी करत नाही तर आमची मोठी अडचण आहे, आमची मोठी कठीण आहे. आमचा दृष्टांत चुकलेला आहे. आम्ही आंधळे वाटाडे झालेले आहोत. आणि म्हणून येशूचा दृष्टांताचं पुनर्जीवन करणं हे आम्हाला गरजेचं आहे. कारण की जर आम्ही ते करत नाही तर याचा अर्थ आम्ही आमचं चर्च चालवत आहोत. आणि मग आमचं चर्च म्हटलं म्हणजे लाउदिकिया मंडळीचं चर्च आहे. लाउदिकिया मंडळीचं चर्च म्हणजे काय माहितीये का? ज्या चर्चमध्ये प्रगटीकांडाचं पुस्तक 3 अध्याय 20 वचनात लिहिलेलं आहे. येशू म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. येशू कुठे आहे? चर्चच्या आतमध्ये भरलेला आहे. येशू कुठे आहे? चर्चच्या बाहेर आहे. आणि येशू चर्चच्या बाहेर उभा राहून चर्चचं दार वाजवतोय, अरे उघडा, मला आत येऊ द्या. आत आम्ही कोणाची उपासना करतो? ज्यावेळेस आम्ही म्हणतो ना हे आमचं चर्च आहे, त्यावेळेस आम्ही म्हणतो हे आमचे नियम आहेत. ज्यावेळेस आम्ही म्हणतो आमचं चर्च आहे, त्यावेळेस आम्ही म्हणतो आमच्या पद्धतीने चालेल. ख्रिस्त म्हणतो, मला तरी आत घ्या ज्याच्या नावामुळे तुम्हाला ख्रिस्ती म्हटलं गेलेलं आहे. मी बाहेर उभा राहिलेलो आहे, दार वाजवत आहे, दार उघडा.
कारण की जर दृष्टांत संपला तर सगळं संपलं. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकात शलमोन होतं, जेथे दृष्टांत नाही तेथे लोक नाश पावतात. एक तर आम्ही लोकांच्या जीवनासाठी कारणीभूत ठरू शकतो किंवा लोकांच्या नाशासाठी कारणीभूत ठरू शकतो. दोन्ही एकाच वेळेस कारणीभूत आम्ही ठरू शकत नाही. आणि म्हणून देवाने दिलेला दृष्टांत आहे, देवाने दृष्टांत दिलेला आहे. जे प्रौढ आहेत त्या प्रौढतेमध्ये वाढणं गरजेचं आहे. आम्हाला देवाने कधी एका ठिकाणी राहायला बोलावलं नाही. देव म्हणतो तुमची उन्नती रोज व्हायला पाहिजे, तुमची रोज दररोज वाढ व्हायला पाहिजे. आम्ही ख्रिस्ताला रोज ओळखून घ्यायला पाहिजे. आम्ही हा विचार केला पाहिजे की आम्ही जास्त ओळखायला पाहिजे देवाला, आम्ही देवाच्या वचनातून देवाला ओळखायला शिकायला पाहिजे. आणि म्हणून नीतिसूत्राचं पुस्तक म्हणतो, जो धर्मशास्त्रासाठी कान बंद करतो त्याच्या प्रार्थना देखील वीट आणणाऱ्या आहेत. आम्ही जर चर्चला येतो, चर्चला बसतो आणि आम्ही संदेश ऐकायच्या वेळेस, शास्त्रपाठ वाचण्याच्या वेळेस आम्ही जर चर्चला येत नाही आणि आम्ही जर चर्चला संदेशाच्या वेळेस आम्ही फक्त प्रभोजन घेऊन जर जात असो तर आमचं प्रभुभोजन देखील देवाला वीट आणणार आहे. सांभाळा प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस इथं येतो आणि त्यासाठी एकदा मला बॉम्बे एअरपोर्टच्या असणाऱ्या काय म्हणतात कमिशनरची माझी अपॉइंटमेंट होतं. दौंड हॉस्पिटलचं एक काम होतं म्हणून माझ्याकडे अथॉरिटी आलेली होती ऑस्ट्रेलियावरून. मी ज्यावेळेस गेलो, मी ज्यावेळेस जाऊन एका डॉक्टर आर्थर प्रे म्हणून मनुष्य होता, त्यांनी माझी अपॉइंटमेंट मिळवून दिली. मी जाऊन ज्यावेळेस बाहेर बसल्यानंतर मी बराच वेळ थांबलो. तो माणूस येऊन सारखाच माझ्याकडे बघायचा. मी कधी त्या माणसाला पाहिलेलं नव्हतं. त्यांच्या ऑफिसच्या बाहेर मी बसलेलो, खूप वेळ मी वाट पाहिली. आणि मग तेच येऊन ते मला म्हणाले, तुमचं नाव काय? मी माझं नाव सांगितल्यावर त्यांनी परत मला खालीवर बघितलं. मला म्हणले, मला वाटलं चर्चचे फादर म्हटल्यानंतर कुणीतरी वयोवृद्ध मनुष्य असेल. तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. मी आतमध्ये गेलो, बराच वेळ वाट पाहिली. आम्ही ज्यावेळेस देवाला भेटायला येतो ना रविवारी, त्यावेळेस आम्ही देवाला भेटायला येतो. आणि म्हणून आम्ही देवासंगतीच वेळ घालवायला पाहिजे. नाही तर आम्ही आमच्या मनाचं समाधान करून घेत आहोत. मी चर्चला गेलोय, परंतु जर मी देवाला भेटत नाही, देवाची सहभागिता अनुभवत नाही, देवाचा दृष्टांत समजत नाही. आम्ही ज्यावेळेस चर्चला येतो ना, चर्चला आल्यानंतर आमची आध्यात्मिक उन्नती होते. संदेश आणि प्रबोधन हा त्याचा भाग आहे, गीता त्याचा भाग आहेत की आम्ही ते ऐकल्यानंतर आमची आत्मिक उन्नती होते. आम्ही आशीर्वाद घेऊन घरी जातो आणि हे आशीर्वाद देव आम्हाला देतो. कधी कधी आम्ही ऐकत नाही आणि दुसऱ्याला ऐकायला देत नाही. म्हणून मी चर्चमध्ये सांगताना सांगतो, मोबाईलवरती गेम खेळू नका, कारण आम्ही खेळतो आणि शेजारचा पण डिस्टर्ब होतो. देवाचा दृष्टांत आहे की शिष्य केलं पाहिजे. आम्ही शिष्य करण्याच्या ह्याच्यामध्ये आहोत. आणि जर मंडळी दृष्टांत विसरली तर मंडळीची अवस्था पतपिढीशिवाय दुसरी होत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी जगामध्ये आतापर्यंत मंडळीची पतपिढी करण्याचा प्रयत्न केला, देवाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाची पतपिढी केलेली आहे, हे लिहून ठेवा. चर्च आहे, चर्चचा दृष्टांत आहे. चर्चला आम्ही येशू शिवाय दुसरा दृष्टांत देऊ शकत नाही येशूच्या कारण की चर्च हे ख्रिस्ताने खंडणी भरून विकत घेतलेलं आहे. त्याला माहित आहे की त्याची वधू कशी असावी, त्याच्या वधूने काय करावं. एक सूनबाई दुखणं सांगत होती आणि ती सूनबाई मला म्हणताना म्हणाली, पाळक साहेब आम्हाला 2 लेकरं आहेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे, एक मुलगा एक मुलगी आहे. पण माझी सासू सारखी म्हणते, हे काय माझ्या मुलांसारखे नाहीत, हे काय माझ्या मुलांसारखे नाहीत, माझी मुलं अशा नव्हते बाया. ती सून गेली आणि सासू आली. काय सांगू पाळक साहेब, ही दोन्ही नातवंड माझ्या मुलांसारखे नाहीत. म्हणलं आणखी अपेक्षाच कशी करता, ही दोन्ही नातवंड तुमच्याच मुलांसारखे असायला पाहिजे. कारण की देवाने प्रत्येक माणसाला वेगळं बनवलेलं आहे. आणि 3दा घरात बोलू नका. त्या सुनेला तुम्ही याचा अर्थ म्हणता ही माझ्या मुलासारखी नाहीत, ह्याचा अर्थ ही तुझ्यासारखी आहेत. बघा शालजोडी. आम्ही दृष्टांत विसरतो कधी. देवाने त्या मुलाला वेगळं बनवलेलं आहे. देवाने त्याला आम्ही घडवणं हे आमच्या हातामध्ये आहे. देवाने दृष्टांत दिलेलं आहे. म्हणून प्रिय बंधू, ख्रिस्ताचा दृष्टांत आम्ही बदलू शकत नाही की जो दिलाय. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस
शिष्य करा. ज्या ठिकाणी सुवार्ता, ज्या ठिकाणी शिष्य करणं, त्या ठिकाणी देवाच्या लोकांनी उभा राहणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारे आम्ही उभा राहू शकतो. प्रार्थनेच्या द्वारे त्या ठिकाणी कधी कधी आम्ही ज्यावेळेस येतो ना, आमचं नुसतं येणंही त्या ठिकाणी सुवार्ता सांगायला कारणीभूत ठरतं. मला अजून आठवतं, मला असं वाटतं त्या गोष्टीला 15-16 वर्ष झाले असतील, 14-15 सहज झाले असतील. आम्ही गेलो होतो इथं बिगवण रोडला एका गावामध्ये सुवार्ता सांगायला, आणि कवडे मास्तर होते. कवडे मास्तरने जाऊन सांगितलं त्या घरामध्ये आम्ही येत आहोत. मला वाटतं त्यावेळेस क्षेत्रीय गुरुजी पण त्याशी संगती होते, आमच्या संगती. आणि त्या ठिकाणी आम्ही येत आहोत. पवन अंकल होते, काही तरुण मंडळी होती की जी आज कॅसिओ वगैरे होती, ही सगळी मंडळी होती. आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यांना कवडे गुरुजींनी जाऊन सांगितलं होतं ना, ती व्यक्ती, आम्ही गेल्यानंतर ती व्यक्ती दार बंद करून निघाली जायला. आणि कवडे, आम्ही तुम्हाला सांगून गेलो सकाळी, ते म्हटले नाही काय ऐकणार नाही म्हटले. आणि मग ऐकणार नाही म्हटल्यानंतर आम्हाला जायचंय म्हटले. मग ते म्हटले जाऊ देत पाळक साहेब, दुसरं आहे म्हणून आम्ही दुसरे, स्वप्नील पण होता, स्वप्नील कवडे गुरुजी सांगते त्या विद्यार्थ्याकडे गेला. त्या विद्यार्थ्याने सांगितलं नाही आम्ही बाजारात. त्यांनी पण लक्षात आलं कवडे गुरुजी नाही, अजून 2 मुलं आहेत. आणि ज्यावेळेस 2 मुलं म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे इथं काहीतरी झालेलं आहे, म्हणून एकामागे एक सगळे बंद करून जात आहेत. आणि त्यावेळेस आमच्या संगती नितीनचे वडील होते. ते उभं, ते म्हणले झालं काय पाळक साहेब? मी म्हणलो ज्या घरात जाईल ते घरवाला म्हणतोय की आम्हाला बाहेर जायचं, काहीतरी घोटाळा आहे, थांबा जरा म्हटले. मग ते म्हणले इथं सरपंच कोण आहे रे? इथं सरपंच कोण आहे रे? मग ते म्हणले त्याला जाऊन सांग बहिरू शेट आले. तो बिचारा बनेनवरतीच आला यांचं नाव ऐकून. त्याला सांगितलं बस जा, त्याला तिथं बसवलं. का आलात? आम्हाला येशू विषय सांगायचं. ते तिथं बसून त्याच्या संगती फक्त गप्पा मारत होते, त्यांनी काही केलं नाही. परंतु त्यांच्या गप्पा मारणं आम्हाला अख्ख्या त्या गावामध्ये सुवार्ता सांगण्यासाठी वेळ भेटली. कवडे गुरुजी त्या ठिकाणी सुवार्ता सांगत होते. आता क्षेत्रीय गुरुजींना आठवेल मी पुढचं सांगितल्यानंतर की काय घडलं होतं. कवडे गुरुजींनी त्यावेळेस सांगत असताना सांगितलं की त्यावेळेस वरून येशूकडे खूप गर्दी होती. छत उघडलं आणि 4 मित्रांनी त्याला खाली सोडलं. खाली आणल्यानंतर मग गोष्टी सुरू झाल्या. तो बरा झाला आणि विश्वास, आणि कवडे गुरुजींनी विश्वासाविषयी सांगितलं. आम्ही तोपर्यंत अख्खं गाव करून आलो. आल्यानंतर मग क्षेत्रीय गुरुजी मला म्हणाले, अहो कवडे गुरुजींनी सुवार्ता फार रंगवत आणली, आजाराकडेच थांबली, पुढचं सांगितलंच नाही. मग मला कवडे गुरुजी म्हणले, पाळक साहेब राहून गेलं ते म्हटल्यानंतर मी पुढचं सांगतो. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही कधी कधी नुसतं येऊन उभा राहतो ना, आमचं उभं राहणं देवाच्या राज्यासाठी उपयोगाचं आहे. आमच्या प्रार्थना देवाच्या राज्यासाठी उपयोगाच्या आहेत. आमचे शब्द देवाच्या राज्यासाठी आहेत, परंतु ते देवाच्या गौरवासाठी, देवाच्या राज्यासाठी. आणि म्हणून देवाने दृष्टांत दिला सर्व राष्ट्रातील लोकांस. म्हणून मला एक वाक्य फार आवडतं, देवाला मुलं आहेत, देवाला नातवंड नाहीत. दुसरी गोष्ट, दुसरा आशीर्वाद मंडळीसाठी काय माहिती आहे का? तो म्हणतो प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8वं वचन. तो त्या ठिकाणी म्हणतो तुम्ही माझे साक्षी व्हाल. येशूने दुसरी गोष्ट त्या दिवशी सांगितलं, मी जातो, पवित्र आत्मा येईल. ते पुढच्या रविवारी पाहू पवित्र आत्म्याचा. आता पण तुम्ही माझे साक्षी व्हाल याविषयी येशूने स्वर्गारोहणाच्या दिवशी देवाने आम्हाला साक्षी म्हणून बोलावलेलं आहे. आणि साक्षी कोण असतात माहिती आहे का? विटनेस कोण आहे माहिती आहे का? ज्याने त्याचा अनुभव घेतला. जर तुम्ही कोर्टात गेलात ना, कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून उभा राहिले तर 2 गोष्टी पाहिल्या जातात. पहिली गोष्ट, तुम्ही पाहिलं का आणि तुम्ही ऐकलं का, म्हणजे तुमचं प्रेझन्स त्या ठिकाणी होतं का. जगाच्या दृष्टिकोनातून ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. म्हणून कोर्टामध्ये कधी कधी वकील म्हणतो तुम्हाला चष्मा आहे का, जवळचा आहे का, लांबचा आहे, तुम्ही किती फुटावर उभा होता, मग तुम्ही कसं पाहिलं, हे सगळं त्याच्यामुळे की पाहणं आणि ऐकणं. मग तुम्हाला ऐकायला येतंय का, मग किती ऐकायला येतं, मग कधीच तो मध्येच तो वकील म्हणतो ह्याची ऐकण्याची टेस्ट करा, ह्याला खरंच ऐकायला येतंय का, हे सगळे त्याच्यामुळे आहेत. परंतु बायबलचा असणारा साक्षीदार कोण आहे माहिती आहे का? हा पाहणारा आणि बघणारा नाही. बायबलचा साक्षीदार हा अनुभवाचा साक्षीदार आहे. त्याने त्याचा अनुभव घेतलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यावर जी प्रीती केली ती मला सदृश्य झाली आणि त्याला ती प्रीती समजली, म्हणून तो इतरांना सांगण्यासाठी तो ख्रिस्ताचा साक्षीदार आहे. आम्ही आमचे साक्षीदार नाही, आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत. आम्ही काय सांगतो माहिती आहे का? ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं, आणि ते सांगितल्यावर म्हणतो ख्रिस्त आमच्यासाठी हे कसं करतो, तर ते वधस्तंभावर करतो. आणि वधस्तंभावर केल्यामुळं आमच्या जीवनामध्ये पाप क्षमा, आनंद, शांती, प्रीती हे सगळं आम्हाला भेटतं.
जर मंडळी आणि ख्रिस्ती लोक स्वर्गारोहणाच्या दिवशी आम्हाला दिलेली जी आयडेंटिटी आहे की आम्ही ख्रिस्ताचे साक्ष आहोत आणि तीच जर आम्ही विसरत असू तर कठीण आहे. कुणी आम्हाला असं म्हणू नये की असा ख्रिस्ती असतो का. लोकांनी असं म्हणायला पाहिजे हाच ख्रिस्ती असतो. जग आजही ख्रिस्ती लोकांकडे पाहत असताना असं पाहतो की ज्याच्याकडून आम्हाला शांती प्राप्त होईल, ज्याच्याकडून आम्हाला कृपा प्राप्त होईल. अमेरिकेतून एक विमान उडालं मुंबईला येण्यासाठी. त्या विमानामध्ये रेव्हरंड पी जोब बसले होते आणि 1997-98ची गोष्ट असेल आणि त्या ठिकाणी मोठ्या सभा होत्या ह्याला KJ सोमया ग्राउंडवरती पी जोब यांच्या. आणि त्या सभेसाठी ते निघाले आणि मध्ये वैमानिकांनी सांगताना सांगितलं की आपल्या असणाऱ्या विमानामध्ये फ्युअल कमी आहे, त्यामुळं आपल्याला थोडंसं अख्खा आपण समुद्र पार करू शकणार नाही, त्यामुळं सगळेजण आपल्या देवाची प्रार्थना करा. आणि पी जोब म्हणाले ज्यावेळेस मी ऐकले अनाउन्समेंट त्यावेळेस मी हा विचार करू लागलो मी योना तर नाही, मी निघालो भारतामध्ये जायला देवाचं वचन सांगण्यासाठी, देवाला मग दुसरीकडे न्यायचंय. त्यांच्या शेजारी एक चेन्नईचा माणूस बसला होता. त्यांनी पी जोबकडे पाहिलं आणि त्यांना विचारलं साहेब तुम्ही फार शांत दिसता, काय विचारात घडलात. आणि त्यांनी सांगताना सांगितलं तुम्ही काय काम करता. त्यांनी सांगताना सांगितलं मी येशूचा सुवार्तिक आहे. अजून ह्यांचं पुढचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. तो असणारा चेन्नईचा बसलेला तो को पॅसेंजर तो म्हण तू जर खरंच येशूचा जर सुवार्तिक असशील तर तुझ्यामुळं अख्खं प्लेन वाचेल आणि आपण सगळे वाचू. आणि पी जोब म्हणले मला फार लाज वाटली कारण मी देवाचा सेवक, मी विश्वास ठेवायला पाहिला होता देव मला परत तिथं घेऊन जाईल आणि मी विचार करतो मी योना आहे का. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जे आहोत ते ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत. आम्ही जे ते आहोत ते यासाठीच आहोत की आमच्या जीवनातून ख्रिस्त प्रसिद्ध व्हावा. गॉड स्मगलर नावाचं पुस्तक आहे, त्याचे लेखक आहे ब्रदर अँड्रू यांचं दुसरं गॉड स्मगलर 2 पुस्तकमध्ये ते किंवा गॉड चेंज्ड हिज माइंड ह्या पुस्तकामध्ये त्यांचं वाक्य ते म्हणतात ख्रिश्चन ह्या शब्दाचा अर्थ आहे लिटल ख्राइस्ट. आम्ही जर ख्रिस्ती म्हणतो ना, आम्ही प्रत्येकजण लहान लहान ख्रिस्त आहोत आणि ती आमची साक्ष आहे. आणि साक्षीदार आहे ना, चर्चमध्ये पण साक्षीदार आहे आणि चर्चच्या बाहेर पण साक्षीदार. नाहीतर चर्चमध्ये आल्यानंतर दूध आणि बाहेर गेल्यावर मी काय म्हणत नाही आंटी. आम्ही चर्चमध्ये आणि चर्चच्या बाहेर 24/7 आम्हाला देवाने साक्षी म्हणूनच बोलवलेलं आहे. नाहीतर वेळ प्रसंगी काळ प्रसंगे स्थल प्रसंगले आम्ही कधी साक्षीदार कधी शत्रू ख्रिस्ताचे. एक तर ख्रिस्ताचे साक्षीदार होऊ शकतो, नाहीतर ख्रिस्ताचे शत्रू होऊ शकतो. दोन्ही एकाच वेळेस होऊ शकत नाही. मला जग काय म्हणून ओळखतं याविषयी मला क्रेडिट नाही, देव मला काय म्हणून ओळखतं यासाठी मला क्रेडिट आहे. माझा क्रेडिट स्कोर स्वर्गामध्ये लिहिला गेला पाहिजे की मला देव काय म्हणून ओळखतो. देव म्हणतो हा माझा खराच साक्षीदार आहे, हा माझी खरीच साक्षी, हा उभा राहिला तरी लोक म्हणतात. कधी कधी आपल्या चर्च मधल्या काही लोकांच्या ख्रिस्ती तर लोकांच्या तोंडून साक्ष ऐकल्यानंतर आनंद होतो की नाही खरंच हा माणूस ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहे आणि लोक त्याची साक्ष बाहेर देतात, आनंद होतो. कधी कधी लोक म्हणतात ते ख्रिस्ती आहेत म्हणून त्यांनी केलं, दुसरं कोणी करू शकलं नसतं. पुष्कळ साक्षी आहेत. आम्ही साक्षी आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत. आमच्या घरात ख्रिस्ती आहोत, आमच्या दारात ख्रिस्ती आहोत, आमच्या उपासनेत ख्रिस्ती आहोत, उपासनेच्या बाहेर ख्रिस्ती आहोत. आम्ही आमच्या विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये ख्रिस्ती आहोत, शाळेच्या बाहेर ख्रिस्ती आहोत. आम्ही सगळीकडे ख्रिस्ती आहोत. आणि परंतु आम्ही नामधारी ख्रिस्ती नाही आणि आम्ही सो कॉल ख्रिश्चन्स पण आहे. आणि आम्ही सो कॉल म्हणजे तथाकथित. कधी कधी एखाद्या माणसाला असं तुम्ही येशू ख्रिस्तापेक्षा मोठा ख्रिस्ती आहे. जग आम्हाला आज एक ओळखेल उद्या ओळखेल. ह्या वर्षी जग तुमच्या खांद्यावर आठवेल, पुढच्या वर्षी जग तुम्हाला 2 मारायला पण बसले. आज जग काल परत्वे स्थल परत्वे, काय काय ठिकाणी आता ऋतू परत्वे. उन्हाळ्यामध्ये एक वाक्य, पावसाळ्यात दुसरं वाक्य, हिवाळ्यात तिसरं वाक्य. आता तर ऋतूने पण त्याचा दिवस बदललाय. 4 वाजेपर्यंत उन्हाळा, त्याच्यानंतर पावसाळा. 4 वाजेपर्यंत ह्याच्या संगती चांगलं, 4 नंतर त्याच्याविषयी वाईट. आम्हाला देवाने सांगताना सांगितलंय तू 4 वाजेपर्यंत पण साक्षी आहेस माझा आणि 4 नंतर पण साक्षी आहेस. त्यासाठी बोलावलंय आम्हाला. ते आमचं पाचारण आहे, ते आमची ओळख आहे. आम्ही खूप आनंदाने मी ख्रिस्ती आहे, चांगली गोष्ट आहे, पण ख्रिस्ती साक्षी असायला पाहिजे. आणि साक्षीदार की जो अनुभव आम्हाला जर ख्रिस्त समजला, म्हणून प्रिय बंधू भगिनींनो आम्ही आहे ना आमच्या महिन्याचा असणारा रेकॉर्ड ठेवायला पाहिजे.
मागच्या 10-15 दिवसापूर्वी एक माणूस मला भेटला. मला म्हणताना तो म्हणाला, पाळक साहेब स्वर्ग नर्क काय नसतं. अहो जर तो ख्रिस्ती इतर असताना तर मी त्याला फार पटवून दिला असतो. ख्रिस्ती माणूस, पाळक साहेब स्वर्ग नर्क काय नसतं. मी त्याला म्हणताना म्हणालो, बाबा रे स्वर्ग नर्क काय नसताना एक काम कर, त्या श्रीमंत माणसासारखा मर, मग तुला समजल तू स्वर्गात जातो का नरकात जातो. ते स्वर्ग आणि नरक आहे. त्या श्रीमंत माणसाला समजलं की तो नरक आहे, तो अधोलोक आहे. अहो आम्ही ख्रिस्ती असून जर आम्ही म्हणतो स्वर्ग आणि नरक नाही, ह्या जगातच काय स्वर्ग आहे, तर आम्ही ह्या बायबलला खोटं ठरवतो. आम्ही येशूची वचनं, येशू स्वतः म्हणतो की जो तुमचा नाश शरीराचा आणि जीवाचा नाश अग्नीत आणि नरकामध्ये करण्यासाठी समर्थ आहे त्याला भ्या. तो जर नरकाविषयी लिहितोय तर आम्ही मान्यच केलं पाहिजे नरक आहे म्हणून. तो जर स्वर्गाविषयी म्हणतो तर आम्ही मान्यच केलं पाहिजे स्वर्ग आहे म्हणून. आणि देवाची इच्छा आहे सगळ्यांनी स्वर्गात यावं, कारण देव स्वर्गाचा आहे, देव फुकट द्यायला बसलाय. परंतु आम्ही नरकाची इतकी आवड धरली की आम्हाला असं वाटतं तो फार प्रिय आहे. आणि नरकाला स्वर्ग फक्त एकच माणूस सांगण्याचा प्रयत्न करू शकतो, तो आहे सैतान आणि सैतानाचे दूत. आम्ही साक्षीदार आहोत. आमच्याविषयी पहिली साक्ष कुणी द्यायला पाहिजे? आमच्याविषयी पहिली साक्ष आमच्या घरातल्या लोकांनी द्यायला पाहिजे. नाहीतर घरामध्ये हे सुभाषित, कसले गल्लीतले सुभाषित, शिव्या गाळी, आणि इथं आल्यानंतर अरे बायबलमधले 101 वाक्य, देवा तू आहेस, देवा तू आहेस. देव म्हणतो, देव कन्फ्यूज, तो बरोबर का हा बरोबर? देव कन्फ्यूज होत नाही. देव म्हणतो अरे काहीतरी एकच कर, कारण एका तोंडातून गोड पाणी आणि त्याच तोंडातून पुन्हा नाही येऊ शकत. याकोबाच्या पत्रातलं वचन आहे. आम्ही देवासंगती साक्षी आहोत. देवा तू मला अनुभव दिला, तुझे आभार. रोज सकाळी उठल्यावर देवाचे आभार माना की देवामुळं प्रभू येशू ख्रिस्तामुळं आम्हाला पापक्षमा मिळाली आणि आम्ही देवाची देवा तू मला लेकरू केलं, तुझे आभार. आज दिवसभरात तुझं लेकरू म्हणून जगण्यासाठी तुझी कृपा दे. तिसरी महत्वाची गोष्ट, प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 11 वचन, त्या ठिकाणी लिहिले हे सगळे येशू स्वर्गारोहण होत असताना येशूने दुसऱ्या एक ठिकाणी शुभवर्तमान सांगतो, त्याने मंडळीला किंवा जमलेल्या लोकांना आशीर्वाद दिला आणि तो स्वर्गारोहित वर गेला. आणि सगळे गालिलकर येशू वर चाललाय तिकडे येशूकडे वर जात असताना पाहत होते. आणि ते पाहत असताना ज्यावेळेस ते वर चाललेत त्यावेळेस 2 देवदूत म्हणाले, अहो गालिलकरांनो, ज्या येशूला तुम्ही वर जाताना पाहतात तो असाच एक दिवस खाली येणार आहे. मंडळीची खात्री आहे. ते स्वर्गारोहणाचा दिवस मंडळीला खात्री देतो. ते असं म्हणतो, मी तुम्हाला जेथे मी आहे तिथे घेऊन जाण्यासाठी येणार आहे. मी तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी घेऊन, मी तुमच्यासाठी जाऊन जागा तयार करते. यहुदी लोकांचं लग्न सोहळा फार सुंदर आहे. मुलगा मुलगी बघतात, मुलाच्या घरचे मुलीकडे येतात. मुलाच्याकडे आल्यानंतर मग मुलीकडे आल्यानंतर सगळं बोलणं चालणं होतं. मग एंगेजमेंट होते, त्यांच्या भाषेत वाग्दान होतं. आणि मग एंगेजमेंटची रिंग ती घातली जाते. आणि घातली गेल्यानंतर मग मुलगा परत आपल्या घरी जातो. आणि आपल्या घरी गेल्यानंतर मग मुलगा काय करतो माहिती आहे का? आपल्या घरी गेल्यानंतर खूप कष्ट करतो. वडील आपल्या मुलाचे कष्ट बघतो की माझ्या सुनेला हा घेऊन येणार आहे, तिला राहण्याजोगं हा घर आणि त्याची खोली तयार करतो का. जोपर्यंत मुलाच्या वडिलाला खात्री पटत नाही की माझा मुलगा माझ्या येणाऱ्या सुनेला सांभाळू शकत नाही चांगलं, तोपर्यंत त्याला लग्नाला तो घेऊन जात नाही. आपल्याकडे लोक म्हणतात लग्न झाल्यानंतर सुटल दारू, सुधरेल, आणि नाही सुधरतो नाही सुटत. आता येऊया येशूकडे. येशू पण स्वर्गारोहणाच्या दिवशी स्वर्गात गेला आणि तो जाताना मी तुमच्यासाठी जाऊन जागा तयार करतो. एकदा मंडळीसाठी स्वर्गामध्ये जागा तयार झाली ना की जी देवपित्याला पाहिजे मंडळी कुठं राहायला पाहिजे ती जागा तयार झाली की मग येशू खाली येणार आहे. त्यावेळेस मंडळीचं स्वर्गारोहण होणार आहे आणि मग आम्ही वर उचलले जाणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर कोकऱ्याचा आणि मंडळीचा अंतराळामध्ये विवाह लागणार आहे. विवाह लागल्यानंतर तोपर्यंत पृथ्वीवरती 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आहे. नको नको पृथ्वीला म्हणणारे आणि माणसांना म्हणणारे दिवस आहेत. रोज लोक आपल्या अवतीभोवती मरण पाहणारे ते दिवस आहेत. आणि वरती मात्र विवाह सोहळा चाललाय. 7 वर्षानंतर ही वधू नवनिर्वाचित वधू की जी मंडळी आणि तो वर हे दोघं यरुशलेमेमध्ये येणार. म्हणून तो म्हणतो देवदूत, अहो गालिलकर, ज्या येशूला तुम्ही जाताना पाहता
तो पुन्हा येणार आहे, तो मंडळीला घेऊन येणार आणि यरुशलेमेमधून तो ह्या जगावरती 1000 वर्षाचं शांततेचं राज्य करेल. त्यावेळेस सैतानाला बांधून एका खड्ड्यामध्ये किंवा एका पीठमध्ये टाकण्यात येईल आणि त्यावेळेस 1000 वर्षाचं राज्य असेल. ही मंडळीची खात्री आहे की तो आम्हाला पुन्हा घ्यायला येणार आहे. तो आम्हाला सोडून गेला नाही, तो आमच्यासाठी जागा तयार करत आहे. मंडळीने त्या खात्रीवर जगायला पाहिजे. आम्ही दृष्टांत पाळायला पाहिजे, साक्षी होण्याचा दृष्टांत पाळायला पाहिजे की आम्ही शिष्य करण्याचा. म्हणून आम्ही आमच्या स्वतःला ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून ठेवलं पाहिजे. आणि मग तो येईल त्यावेळेस तो म्हणेल चला इकडं या. आणि त्या ठिकाणी वृत्तांत ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, थेसलोनिकरास पत्रामध्ये, कोरिन्थिकरास पत्रामध्येचा वृत्तांत सांगितलाय, त्यावेळेस अंतराळामध्ये आद्यदूताची वाणी, तुतारीचा नाद होत असता. मोठं फंक्शन आहे, बिग इव्हेंट, जगाने कधी अनुभवलं नाही आणि अंतराने कधी अनुभवलं नाही. तुताऱ्या वाजल्या जातील, आवाज आणि नाद होईल, मोठा प्रकाश प्रकाशित होईल. आणि त्यावेळेस ते आवाज जे आयुष्यभर ख्रिस्ताचा आवाज ऐकतात, देवाचा आत्म्याचा आवाज ऐकतात, देवाच्या आत्म्याच्या वचनाप्रमाणे चालतात. कधी कधी आम्ही चुकू शकतो. देवाचा आत्मा सांगतो पश्चाताप कर आणि पुन्हा मागे निघ. म्हणून मलाकीच्या पुस्तकामध्ये देव म्हणतो तुम्ही माझ्याकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेल. आणि तो देव म्हणतो पुन्हा या. आणि ज्यांना आवाज ऐकण्याची सवय आहे, देवाच्या आत्म्याला होकार देण्याची सवय आहे, त्यांना ती तुतारी ऐकायला येईल, त्या आद्यतेची वाणी ऐकायला येईल. आणि ते मेलेले 2000 वर्षापूर्वी जरी मेलेले असतील तरी ते असणारे खडक फोडून बाहेर येतील. समुद्रात मरण पावलेत, समुद्रातून ते पुन्हा नवीन जीवन घेऊन उभा राहतील. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस भूतलावर जे जिवंत आहेत ते सगळेची सगळे तारण पावलेले, ज्यांना देवाच्या कुटुंबामध्ये मुलं होण्याचा अधिकार मिळालेला आहे, हे सगळेचे सगळे वर उचलले जातील आणि त्या ठिकाणी सोळा होईल. पण हे कोणाला ऐकायला येईल? ज्यांना देवाचा आत्म्याचा आवाज ऐकायला येतो. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकात एकदा दोनदा नव्हे 8 वेळेस पुनरुत्थित ख्रिस्त लिहायला लावतो संत योहानाला, लिही आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. तो येणार आहे घ्यायला, परंतु तो आल्यानंतर आम्हाला समजायला पाहिजे. नाहीतर आमचं चाललंय मशगुल आम्ही आमच्या गोष्टीमध्ये. तो कधी येईल कोणाला माहित नाही. येशूने फक्त सांगताना सांगितलं, बाजेवर 2 झोपलेले असते, 1 घेतला जाईल. शेतात 2 नांगराचा 1 घेतला जाईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची तयारी करणं आमची गरजेची. परवा दिवशी मला कोणतरी सांगत होतं, पाळक साहेब पुण्यात लग्नाला गेलो 1.5 तास उशीर. म्हणलं पुण्यातले लोक उशिरावाले आहेत. सगळीकडे मीटिंगला जात, चर्चला फक्त लवकर येतात ते, है ना. पण त्या नवरीला किती उशीर लागो बघा तुम्ही. ते असं म्हणते का तास झालाय, 1.5 तास झालाय. आपल्याकडे पण कधी कधी उशिरा येतात ना पुरी, है की नाही. आल्यानंतर ते असं म्हणतात, लावती तर थोडं पेनाचा डाग, लावती तर थोडंसं काहीतरी काळं, समजा नेल पेंट लावायची, लावली थोडी त्याच्यावरती. नाही नाही, ते जपतात त्यांचा ड्रेस. लग्नामध्ये नवऱ्याकडे लक्ष कोणाचं नसतं, सगळं लक्ष फोकस. म्हणून मी नवऱ्याला पण दारातून आणतो, नवरीला पण आणतो, दोघंही दिसावेत. थोडा व्हिडिओ तो पण यावा. ओके. मग ती जपते आपला ड्रेस. किती वेळ लागो ख्रिस्ताला यायला, किती वेळ लागो प्रिय बंधू भगिनींनो. आमचा तारणदायी ड्रेस आम्ही जपायला पाहिजे. लहानशा गोष्टीमुळं त्याला डाग लावून घेऊ नका, त्याला सुरकुती पडून देऊ नका. साधा विचार करा, मी 51 वर्षाचा आहे. बायबल सांगतं 70 वर्ष, शक्ती असल्यास 80 वर्ष. जगाच्या दृष्टिकोनातून माणसाचं आयुष्यमान 55 वर्ष सरासरी आयुष्यमान. जे 55च्या पुढं आहेत ना, त्यांनी देवाचे आभार माना, देवा 55च्या पुढं दिलेलं आहे. कधी देव म्हणेल आ जाओ माहित नाही. आम्ही तारण झाल्यानंतर आता सांभाळायला पाहिजे ड्रेस, डाग पाडायला नको. कधी कधी आमची कृत्य ती पाडतात. जगामधली आम्ही एखादी गोष्ट सोडली तरी, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुझा डोळा पापास प्रवृत्त करत असेल तर तो फोडून टाक, तुझा हात पापास प्रवृत्त तो तोडून टाक. आमच्याकडे एखादी गोष्ट नसली तरी चालेल, परंतु मी स्वर्गात जाणं गरजेचं आहे. दिलेला ड्रेस सांभाळायला पाहिजे. 4थी महत्वाची गोष्ट स्वर्गारोहणाच्या दिवशीची. आणि तो असं म्हणतोय,
आम्हाला स्वर्गारोहित झालेला येशू पण माहीत पाहिलो. आम्ही कधी कधी येशूला फार क्षुल्लक घेतला आहे. आम्हाला वाटलं ना सकाळी येशू इकडं की लगेच ह्या खिशातून काढायचा येशू की ह्या खिशात टाकायचा. आता ह्या खिशात दिवसभर ठेवला, बंद करून चेन लावू. संध्याकाळी परत वाटली गडबड, लगेच काढला इथून येशू, परत इथं टाकला. अहो, स्वर्गारोहित येशू जो स्वर्गामध्ये जो सध्या येशू आहे ना, तो येशू शुभवर्तमानामध्ये सांगितलेल्या येशूपेक्षा निराळा आहे. आणि तो आम्हाला सध्या माहीत असणं फार गरजेचं आहे. हा तर आहेच, कारण आमचं तारण झालं, पापक्षमा मिळाली, तो आमचा थोरला बंधू आहे, आम्ही देव. तर आता आमचा जो भाऊ आहे की जो थोरला बंधू स्वर्गात गेलेला आहे, जेथे आम्ही जाणार आहोत तो काय आहे याची माहिती असायला पाहिजे. त्याची माहिती प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या 12-16 दिले की प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय 1 12 माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळालो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला. अहो, येशूची ओळख आहे. आम्ही नुसतं म्हणतो देव प्रीती आहे. येशू रडला. अहो, लहानपणापासून येशूला रडवतच आलोय. हा गौरवी येशू माहीत झाला पाहिजे. एकदा गौरवी येशू माहीत झाला ना, मग समजतं. एकदा एक वर्कर दुसऱ्या वर्करच्या समोर तनतन करतात, ते साहेब असं असते असंच. त्या वर्करने सगळं ऐकलं, मन मोकळं करून म्हणला मला जे म्हणला ते जाऊन साहेबाच्या समोर बोल बरं. ते म्हणला नाही, मग माझं काही खरं नाही. प्रिय बंधू भगिनींनो, हा येशू जर आम्हाला माहीत असेल ना, तर आमचा येशूकडे आणि आमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. काय म्हणते तो, आणि तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला, छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. आता पेहराव सांगितला, आता त्याचं शारीरिक गोष्टी सांगितल्या. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे शुभ्र पवित्रता सिद्धता होते. त्याच्याकडे पाहिल्यानंतर पवित्रता दिसते. पुढे तो म्हणतो त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे, त्याच्या डोळ्यामध्ये अग्नीच्या ज्वालेचा असणारं तेज आहे. तो ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो भस्म करू शकतो. ज्यावेळेस तो पाहतो त्यावेळेस त्याच्या लेकरांना तो पवित्र करू शकतो. ते दोन्ही कामं करतात. हे जे त्याच्या विरुद्ध जाईल त्यांना भस्म करेल. जो त्याच्या जवळ आहे, जो त्याचं लेकरू आहे, जो त्याचा थोरला, जो त्याचा धाकटा भाऊ आहे, तो देवाच्या कुटुंबात आहे, त्याला तो शुद्धतेचं काम करतो. ते असणार आहे. पुढे तो म्हणतो त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होते. आम्ही कधी कधी येशूकडे पाहतो, कसं देव प्रीती आहे, उठ काम कर. मागच्या आठवड्यात एक पालक साहेब मला भेटले. खूप मोठी डेअरी झाली होती, माझे मित्र आहेत. मी म्हटलो अरे काय वाढवून बसलाय. मग तो मला म्हणाला फॅट बिलॉंग्स टू गॉड. बायबलमध्ये लिहिलंय ना, जुन्या करारामध्ये काय लिहिलंय, सगळी वफा परमेश्वराची आहे, चरबी तो मला म्हटला फॅट बिलॉंग्स टू गॉड. म्हणलो नेमका इथं देव बसलाय का देवाची चरबी चोरून लावली तो इथं. आम्ही कधी कधी बायबलची वचनं फार ट्विस्ट करतो. चेष्टेचा विषय जरी सोडला तरी आम्ही तो ख्रिस्त आमच्याकडे पाहतो, त्याचे पाय सोन पितळेचे आहेत. तो आमच्याकडे कधी येऊ शकतो, तो आमच्याशी कधी बोलू शकतो आणि आम्ही त्याच्याशी कधी बोलू शकतो. आणि त्या असणाऱ्या स्वर्गारोहणाच्या दिवशी तो ख्रिस्त जो गेला हे त्याचं चित्र आहे. आणि ज्या वेळेस तो गेलेला आहे तो आमच्या भल्यासाठी गेला आणि ह्या 4 गोष्टी आमचं भलं सांगतात. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आमची जेवढी वर्ष जगलीत 70च्या जितके जवळ आहेत, 80 तितके राहिले ते समजून जगा. कारण की आमच्या जगातल्या गोष्टीमुळं आमचं तारण आम्ही गमावू नये. त्याला डाग लावून घेऊ नका. मग जगामध्ये एखादी गोष्ट नाही भेटली तरी चालेल. शेवटचं उदाहरण सांगतो मग थांबतो. एका माणसाला भेटलो, खूप श्रीमंत मनुष्य होता, पण सध्याची अवस्था फार बिकट आहे. मी म्हणलं कसं काय झालं ब्रदर. तो म्हणला आता काही नाही पण सुखी आणि आनंदी आहे. म्हणलं झालं कसं काय.
म्हणला देवाने मला सांगितलं होतं, हे मी तुला दिलेलं आहे. बघा बायबलमध्ये एक वचन आहे, ज्याला असं वाटतं ना स्वकर्तृत्व हा ज्याचा देव होतो ना, देव त्याचा नाश केल्याशिवाय राहत नाही. तो म्हणतो देवाने मला सांगितलं होतं एका संदेश ऐकत असताना म्हणजे चर्चमध्ये माझ्या, की तू स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवतोय, तू माझ्याकडे येत नाही, माझ्या गोष्टी करत नाही. म्हणले ज्यावेळेस माझं सगळं गेलं आणि म्हणले ते जायला 6 महिने लागले, फक्त 6 महिने. 6 महिन्यात मी होत्याचा नव्हतो झालो म्हणले पास्टर. परंतु मी देवाकडे गेलो, देव म्हणला मी तुला सांगितलं होतं सांभाळ, तू स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवतोस. स्वकर्तृत्वाचा तुझा देव झाला होता, पोट हे तुझं दैवत झालं होतं. आणि मी त्यावेळेस ऐकलं नाही त्या संदेशात देवाचा आत्मा बोलत असताना. म्हटले पण देवाने म्हणे, ज्यावेळेस देवाला म्हटलं देवा माझी क्षमा कर, देव म्हणला तू आहे ह्या परिस्थितीत राहा, कारण देवाने मला ज्यावेळेस मी तुला सगळं दिलं त्यावेळेस तू माझी आठवण केली नाहीस. एक प्रार्थना सांगतो, माझ्या वयाच्या मागच्या पुढचे जे आहेत ना ते सगळेच करतील. त्यावेळेस काय लाईट नसायची मुलांनो, अंधार असायचा. नंतर लाईट आले तो 40चा बल्ब बिनबिनता. आणि मग त्या काळामध्ये मग इकडून भाजी त्या घरी जा, त्या भाजी घरी इकडे ये, काय घरात काही नाही तिथं आण, आणि मग किंवा दुकानातून संध्याकाळच्या वेळेस आण. आणि हे सगळं होत असताना मग घरातून निघाल्यानंतर भीती असायची. आणि घरातल्या आजी किंवा आजोबा जाताना म्हणून येशू रक्ते जय, येशू रक्ते जय, येशू रक्ते जय. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यावेळेस आमचे बहुतेकांची घरं खाली घरं होती ना, काय म्हणतो आपण, बैठी घरं होती है ना, वरती कौलं होती. आणि रात्री झोपत असताना घरातला कोणी प्रार्थना करू दे, आजोबा करो, आजी करो, आई करो, वडील करो, भाऊ करो, बहीण करो, प्रार्थनेत एक वाक्य पेटेंट होतं, हे देवा आम्ही रात्री झोपत असताना विंचू किरड्यापासून, सरपटणाऱ्या गोष्टीपासून आमचा सांभाळ कर. केला नाव देवाने सांभाळ. आज आम्हाला दिलीत ना घरं मोठी, आज आम्हाला भीती वाटते का सापातील घरात? हे त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर आहे. देवाने आमचं भलं केलंय, चांगलं केलंय, देवाला विसरू नका. देवा संगती राहा. स्वर्गात ख्रिस्त म्हणतो माझी इच्छा आहे माझ्या सगळ्या भावंडांनी माझ्या संगती एक दिवस स्वर्गामध्ये येऊन राहावं, कारण मी तुमच्यासाठी घर तयार करतोय. आम्ही आमच्या लेकरांसाठी घर तयार करतो ना, त्यांना कसं पाहिल, काय पाहिल, उजवीकडे पाहिल का डावीकडे पाहिल, मुलं सांगतात इथं पाहिल. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचा थोरला, पण त्याला माहीत आहे की अब्रामला इथं आल्यानंतर कसं घर पाहिल, त्यात कुठं काय पाहिलं आहे, कशा प्रकारचं, म्हणून तो माझ्यासाठी गेला आहे, आपल्या सगळ्यांसाठी गेला आहे तारणासाठी. आणि तो घर तयार करतो, त्याच्यावर विश्वास ठेवा, ते घर बिघडू नये म्हणून इथं नीट राहणं गरजेचं आहे. उभा राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंद्या परात्परून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, वंचावतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझं जाणं हे तुमच्या हिताचं आहे. आणि आज तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या निमित्तानं तुझी लेकरं आणि मंडळी म्हणून 4 प्रभुदेवा तू गोष्टी दिल्या, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान तुला देतो, मान आणि महिमा देतो. ह्या 4ही गोष्टीमध्ये परमेश्वर आम्ही एकत्र राहावं, त्याच्यामध्ये वाढावं अशी तुझी कृपा दे. सह्य करता पुढारी तो प्रभुदेव, हे आम्हाला आशीर्वादाच्या होऊ देत. आलेलं वचन आमच्या जीवनामध्ये पीक देणारं ठरावं, ते टिकावं अशी कृपा तो. विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू देत. हे आठवड्यातली प्रत्येक सेवा, प्रत्येक काम तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद आणि परमेश्वरा तो पूर्णतेस घेऊन जाणारा दे बाप. तो आमच्या स्वतःला आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानेले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यासरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणी आम्हास सो. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.